नमस्कार युवक मित्रमैत्रिणींनो, युववाणी या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. फ्रेंड्स, जानेवारी महिन्यापासून आपण ऐकत आहोत संरक्षण दलातील अधिकारी पदासाठीच्या प्रत्यक्ष परीक्षेनंतरच्या मुलाखतीबद्दलची माहिती. गेल्या रविवारी आपण या माहितीचा तिसरा भाग ऐकलात आणि आज आपण पुन्हा एकदा कर्नल प्रशांत पवार यांच्याकडून याच विषयाची माहिती घेणार आहोत. या माहितीचा हा चौथा आणि शेवटचा भाग आहे. तेव्हा ऐकूया कर्नल प्रशांत पवार यांच्याशी डिफेन्स करिअर काउन्सिलर राजेश महाराज यांनी साधलेला संवाद. आता SSB इंटरव्ह्यूमध्ये सायकोलॉजिकल टेस्ट झाला, याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल असेसमेंट झाली कॅन्डिडेटची. त्याच्यानंतर ग्रुप टास्क म्हणजे त्याच इंडिव्हिज्युअलची ग्रुपमध्ये तो कसा आहे आणि त्याच्या बाकीच्या क्वालिटीज कशा आहेत, त्याच्या पॉझिटिव्ह काही त्याचे जे काही क्वालिटीज आहेत त्याच्याविषयी आपण माहिती घेतली. आता सगळ्यात महत्त्वाचं येतं याच्यामध्ये की तिसरा पार्ट की जो पर्सनल इंटरव्ह्यू. आता हा पर्सनल इंटरव्ह्यू प्रत्येकाला फेस करायला लागतो. तर SSBमधला पर्सनल इंटरव्ह्यू तर त्याचं नेचर काय आणि नेचर काय म्हणण्यापेक्षा तर इंटरव्ह्यू तर सगळ्यांना माहिती आहे की इंटरव्ह्यू म्हणजे समोरासमोर आणि मुलाखत घेतली जाते, पण त्याच्या मागचा ऑब्जेक्टिव्ह काय असतो आणि तो इंटरव्ह्यूइंग ऑफिसर आधी झालेल्या टेस्टचा रिलेव्हन्स किंवा त्याच्याकडे त्याचा काही फीडबॅक येतो का आणि त्याच्या रिलेटेड इंटरव्ह्यू फ्रेम केला जातो का किंवा त्याला असेस केलं जातं का. तर आपल्याला कशा म्हणजे याच्याविषयी काय म्हणजे सांगता येईल आपल्याला. नक्कीच तुम्ही जसं म्हणाला की कम्प्लीट फीडबॅक, सायकोलॉजिकल टेस्टचा जे फीडबॅक असतो आणि GTOचा जो फीडबॅक असतो तो जनरली इंटरव्ह्यूइंग ऑफिसरला गेलेला असतो. आता काय होतं की काही वेळेस काही तुमचे जे ऑफिसर लाईक क्वालिटीज आहेत त्या ग्रे एरियामध्ये जातात. ग्रे एरिया म्हणजे तो ॲसेसर जो आहे तो त्याला ग्रे एरियामध्ये लागतो की सर मला ह्याबद्दल इनपुट्स आलेले नाही आहेत, ह्यांनी जे काही टेस्ट केलं त्यामध्ये इनपुट्स आलेले नाही आहेत, तर हा पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह हे कळूच नाही, हा मध्ये आहे. मग ह्या मधल्या ज्या पोर्शन आहेत तो आपले जे क्वेश्चन्स आहेत इंटरव्ह्यूइंग ऑफिसर तो त्याप्रमाणे बेस करतो की तुम्हाला त्या ग्रे एरियामधून आयदर निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्हमध्ये टाकायसाठी. तर काय होतं की सायकोलॉजिकल टेस्टमध्ये जे काय तुम्ही परफॉर्म केलेलं आहे ते प्रत्यक्ष म्हणजे तुम्हाला पाहिलेलं नाही आहे कुणी, तर ते कन्फर्म करण्यासाठी काही काही क्वालिटीज तुमचे जे स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत आणि विकनेसेस आहेत ते कन्फर्म करण्यासाठी हे इंटरव्ह्यूइंग ऑफिसर्स आपले क्वेश्चन्स जे आहेत ते तिथं बेस करतो, त्याप्रमाणेच विचारतो. कारण तुमच्या त्या क्वालिटीज ज्या आहेत त्या उद्भवल्या पाहिजेत, त्यांना कळालं पाहिजे की हा खरंच म्हणजे पॉझिटिव्ह साईडला आहे का निगेटिव्ह साईडला आहे. त्या बेसिसवर ते इंटरव्ह्यू असतं. आणि अगेन परत सेम आहे तिथं बॉडी लँग्वेज आणि कॉन्फिडन्स लेवल हे तिथं परत पाहिलं जाते. तर त्यात घाबरायचं असं काही नसतं आहे. तुम्ही जर प्रामाणिक असाल, स्वतःला सेल्फला दाखवण्याचं जर हे करत असाल किंवा इमिटेट न करता ॲक्च्युली इंटरव्ह्यू फार सहजही करू शकता, म्हणजे त्यात घाबरण्याचं काही कारण नाही आणि त्यामुळे स्ट्रेस असा घ्यायचं काही कारण नाही आहे. जे आहे ते सांगायचं आणि ते खरं सांगायचं. प्रश्न म्हणजे अशा आउट ऑफ टेक्स्ट काही येत नाही. तुमच्या परफॉर्मन्स रिलेटेड किंवा तुमचे नेगेटिव्ह ट्रेट्स समजा काही असतील तर ते काय लेवलवर नेगेटिव्ह आहेत ती लेवल चेक केली जाते फक्त. कारण त्यामध्ये पण निगेटिव्ह ट्रेट्समध्ये सुद्धा लेवल असतात की लोअर लेवल आहे काय, त्याला आपण जर स्केल म्हणलं तर 1 to 10 जर स्केल दिली तर तुम्ही 1 to 2 मध्ये आहात का 10 मध्ये आहात हे कन्फर्म करण्यासाठी जनरली इंटरव्ह्यूइंग ऑफिसर इंटरव्ह्यू घेत असतो. जनरली आता इंटरव्ह्यूमध्ये एक त्यांनी ह्या जो फीडबॅक आहे त्याच्याप्रमाणे त्यांनी क्वेश्चन तयार केले आहेत, पण जनरली एक सर्वसामान्य आपण जर का बघितलं तर त्याचं नेचर काय राहील. म्हणजे सुरुवात तर कॅन्डिडेटला पहिल्यांदा कम्फर्टेबल करण्यासाठी थोडंसं त्याच्याविषयी पर्सनल विचारायचं, स्टे कसा आहे किंवा काय काय त्यांनी बघितलं, कुठं साईट सीइंग केलं का, काय वाटलं, आणि त्यानंतर हळूहळू होतं. त्यामध्ये बरेच वेळा असं आहे की काही प्लॅनिंग ऑर्गनायझिंग त्याला सांगितलं जातं की तू एखादी पिकनिक तू अरेंज करायची, तू कशी करशील किंवा काय. तर अशा कुठल्या अशा गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये त्याचं जे स्किल आहे किंवा त्यानं आधीच्या ज्या काही टेस्ट त्यांनी केल्या आहेत किंवा त्याची पर्सनॅलिटी ज्या आहेत तर त्यांना ह्या पद्धतीच्या ह्या इंटरव्ह्यूसाठीच्या दृष्टीनं त्यांनी काय तयारी केली पाहिजे. आणि ह्यामध्ये असं काही कुठले प्रश्न आणि त्याचं उत्तर हे मी देणार हे काय ह्याचं स्वरूप असू शकत नाही किंवा ही तयारीचं स्वरूप असू शकत नाही, पण निदान इंटरव्ह्यूचं नेचर काय आहे आणि तुम्ही काय कुठल्या गोष्टीसाठी प्रिपेअर पाहिजे हे पाहिजे. ह्याच्यामध्ये कदाचित कधी करंट अफेअर्सविषयी पण कधी विचारलं जाऊ शकतं. नक्कीच. तर या कुठल्या गोष्टीची तयारी बेसिक निदान कॅन्डिडेटची असली पाहिजे. आता बेसिक तयारी करायची म्हटलं तर आपलं बॉडी लँग्वेज आपण नीट ठेवलं पाहिजे. जसं आपण नॉर्मल इंटरव्ह्यूला गेल्यानंतर विश करतो आतमध्ये, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, जे काय वेळ असेल, कारण इंटरव्ह्यू कधीही बोलू शकतात तुम्हाला, आफ्टरनूनमध्ये, इव्हनिंगमध्ये वगैरे. तर ते विश करणं, बॉडी लँग्वेज आपली नीट गेल्यानंतर तिथे जेव्हा सांगतात बसायला तेव्हा नीट बसणं, आय कॉन्टॅक्ट विथ जो इंटरव्ह्यूइंग ऑफिसर असतो, कॉन्फिडेंटली आपण त्याबरोबर उतरलं. आणि दुसरं म्हणजे तुमचा
क्वेश्चन्स कधी कधी बेस्ड असतात तुमचे जे PIQ पर्सनल इन्फॉर्मेशन क्वेश्चनर जो फर्स्ट डेला भरला जातो त्यावर पण अवलंबून असतात. कारण त्यात काय असतं की तुमचे सोशल ॲडॅप्टेबिलिटी काय आहे, तुम्ही स्पोर्ट्समध्ये तुम्ही समजा लिहिलं असेल की बाई तुम्ही नॅशनल खेळलेला आहात किंवा युनिव्हर्सिटी लेवलवर खेळलेला आहात, तर ते चेक केलं जातं तिथं की बाबा हा खरंच खेळला आहे का. समजा तुम्ही लिहिलं आहे की मी हॉकीमध्ये नॅशनल खेळलेलो आहे, तर तुम्हाला त्या ह्याच्याबद्दल स्पोर्ट्सबद्दल तुम्हाला क्वेश्चन नक्कीच विचारणार तो की खरंच हा खेळला आहे का त्या लेवलवर, की बाबा कुठली पोझिशन खेळला आहेस, तुम्हाला त्या पोझिशनचं महत्त्व काय आहे, तुमची टास्क काय आहे त्या पोझिशनबद्दल, असे क्वेश्चन्स जनरल विचारले जातात. नेक्स्ट इज की तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन. आता ज्या तुम्ही त्यांना लिहिलेलं आहे की मी इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर आहे, इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, तर त्याबद्दल एक जनरली तुम्ही त्यात लिहिलं आहे की माझे 99% म्हणजे मी डिस्टिंक्शनमध्ये पास झालो आहे, तर तुमची खरंच ती डिस्टिंक्शनवाली आहे. कारण काही लोक फेक पण देतात, सट्टेसुद्धा मारतात की आम्ही दुसऱ्यांना पिअर प्रेशरमुळं की तो लिहितोय की बाबा मी डिस्टिंक्शनमध्ये आलो म्हणून आपण पण लिहायचं डिस्टिंक्शनमध्ये. तर असं काही न करता जे काय असेल तर त्या तुमच्या सब्जेक्टबद्दल 2-3 क्वेश्चन्स विचारले जातील. GK बद्दल येस तुम्हाला नक्कीच विचारलं जाणार की सराउंडिंग्सबद्दल. म्हणून म्हणलं मी की न्यूजपेपर, मॅगझिन्स जे काय असतात सकाळचे ते जर वाचत राहिले तर आपल्याला जनरल नॉलेज त्याच्यावरनंच सगळं ते विचारलं जातं की कंट्रीची समजा इकॉनॉमिकल तुम्ही जर लिहिलेलं असेल की तुम्ही इकॉनॉमिक्समध्ये ग्रॅज्युएशन केलेलं आहे, तर मग त्याबद्दल मग ते कंट्रीच्याबद्दल देशाबद्दल काय इकॉनॉमिक स्टेट वगैरे आहे हे त्या रिलेटेडच जे तुम्ही काय लिहिताल PIQमध्ये किंवा तुमच्या सायकोलॉजिकल टेस्टमध्ये जे काही ट्रेट्समध्ये ते काही कमी पेशी असतील तर त्यामध्ये त्या बेसिसवरच ते क्वेश्चन्स विचारतात. त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. स्पोर्ट्स झालं, तुम्ही जे काही लिहिलेलं आहे जनरली ते कन्फर्म करण्यासाठी आणि तुम्हाला ते कम्फर्टेबलच करतात. अगोदर गेलं की कम्फर्टेबल करतील आणि तुमची ऑब्झर्वेशन काय आहे. एखाद्या वेळेस तुम्हाला विचारतील सुद्धा की तुम्ही आत्तापर्यंत जे टेस्ट दिलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की तू कशामध्ये वीक आहेस म्हणून, हे सुद्धा प्रश्न विचारले जातात ते. तर आपण फ्रँकली सांगितलं पाहिजे. तर ते टेस्ट को रिलेट करतात की अरे हां ह्याचा परफॉर्मन्स ह्याच्यामध्ये, तर ते विचारतील हां बाबा का तू तुमचा कमांड टास्कमध्ये तुम्ही सांगू शकता की सर मी काही परफॉर्म करू शकलो नाही, मला जरा सिलेक्शनमध्ये मी फेल झालो की म्हणजे नीट सिलेक्शन नाही केले. तर तो विचारला का हां बाबा काय प्रॉब्लेम झाला, नाही म्हणे सांगता येतं आपल्याला की बाबा जास्त परिचय नव्हता आमचा त्याच्याबरोबर आणि बहुतेक त्या मुलांनी नीट परफॉर्म नाही केलं. तर आपण जे काय ऑब्झर्वेशन आहे ते फ्रँकली जर सांगितलेत तर ते ॲक्सेप्टेबल असतात तिथे. इंटरव्ह्यू झाल्यानंतर सगळ्यात आहे की कॉन्फरन्स. आता कॉन्फरन्समध्ये तर फार तर काही विचारलं जात नाही, एखादाच प्रश्न विचारला तर विचारला गेला. मग कॉन्फरन्सचा ऑब्जेक्टिव्ह काय की जो सगळ्यात शेवटी असतो कॅन्डिडेटला, हे सगळे इंटरव्ह्यूइंग ऑफिसर, GTO किंवा बोर्ड प्रेसिडेंट जो असतो किंवा व्हाईस प्रेसिडेंट जो कोणी असतील ते, तर त्यांच्यासमोर कॅन्डिडेटला स्वतःला प्रेझेंट करायचं असतं. अर्धा मिनिट, 1 मिनिट, 2 मिनिट जे काय असेल ते. तर ह्या कॉन्फरन्सचा ऑब्जेक्टिव्ह काय? कॉन्फरन्सचा मेन ऑब्जेक्टिव्ह आहे कारण तुमचा जो फिजिकल कॉन्टॅक्ट आला आहे तो फक्त GTO बरोबर आलेला आहे. सायकोलॉजिस्ट बरोबर पर्सनल टच नसतो, कुणाबरोबरही नसतो. IO बरोबर ते त्याच्या पर्सनल इंटरव्ह्यूमध्ये जे काय वेळ असेल 3 मिनटं, 4 मिनटं, 5 मिनटं तेवढंच त्यांनी पाहिलं आहे. फिजिकल परफॉर्मन्स बघताना कोणी नाही, फक्त GTO असतो. बाकीचे सगळे नॉन एंटिटी आहेत. तर त्यांना एक फर्स्ट आहे की जे तुमचं GTOनी, सायकोलॉजिस्टनी आणि IOनी जे तुमचं मुलांकन केलं आहे आणि त्यांना दिलेलं आहे ते फक्त ग्राउंडवर बघतात की समजा कॉन्फिडन्स लेवल की हा फिजिकली तुम्हाला बघतात एक तर स्ट्रक्चरमध्ये, त्यानंतर कॉन्फिडन्स बोलताना आहे की नाही आहे ते फक्त कन्फर्म आणि एखादंच 1-2 क्वेश्चनसुद्धा ते विचारू शकतात. त्यात म्हणजे त्यात असं नाही की क्वेश्चन्स नाही विचारणार, कोणीही विचारू शकते. फक्त कन्फर्मेटरी इंटरव्ह्यू असतो तो, आणखीन काही नाही आहे. आणि इम्पॉर्टंट हे आहे की ते ग्रुप तुम्हाला फिजिकली पाहिल्यानंतर डिस्कशन असतं तिथे. काय होतं की एखाद्या वेळेस तुम्ही जे पास पर्सेंटेज आहे त्या 5%च्या खाली असाल, पण त्यावेळेस डिसाईड केलं जातं की एक ट्रेनेबिलिटी मार्क्स म्हणून एक प्रकार असतो की हा ट्रेन केल्यानंतर हे क्वालिटीज त्याच्यामध्ये डेव्हलप होऊ शकतात. मग ते ट्रेनेबिलिटी मार्क्स त्या कॉन्फरन्समध्ये डिसाईड केले जातात सगळे. कारण सायकोलॉजिस्ट, IO आणि GTO हे सगळे मिळून मग डिसाईड करतात की हां ह्याला जर ट्रेनेबिलिटी मार्क्स दिले आणि ह्याला पास केलं तर हे क्वालिटीज जे ऑफिसर लाईक क्वालिटीज त्यामध्ये जे कमी आहेत किंवा ग्रे एरियामध्ये आहेत ते चांगले होऊ शकतात, आपण डेव्हलप करू. देर इज समथिंग कॉल्ड एज म्हणजे आपण ट्रेनेबिलिटी मार्क्ससुद्धा असतात. असे सगळेच 100% जे पास करतात ते वेगळे असतात. पण काही लोकांना हे ट्रेनेबिलिटी मार्क्स देऊन आपण जसं कॉलेजमध्ये किंवा ग्रेस मार्क्स देतात काही वेळेस, त्या प्रकारेच हे असतात. कॅन्डिडेटला प्रत्यक्ष पाहिल्यानंतर ते डिस्कस करतात आणि मग ते त्याला तेवढे मार्क्स देऊन ज्याला पास करण्यासाठी मग ते तेवढे मार्क्स देऊन त्याला प्रमोट केलं जाते. तर त्यामध्ये जास्त काही डिस्कशन वगैरे म्हणजे हे करायचं काही गरज नाही. तुमची जे परफॉर्मन्स आहे ती परफॉर्मन्स ऑलरेडी सगळ्यांकडे असते.
आणि अगदी ट्रान्सपरंट वेने ते डिस्कस केले जाते. आता आपण ही सगळी इंटरव्ह्यू प्रोसेस आपण बघितली तर आपले श्रोते सगळे महाराष्ट्रामधले आहेत. तर बरेच वेळा असं आहे की ग्रामीण भागातून वगैरे इच्छुक बरेच असतात, त्यांच्यात तर क्षमता असते, परंतु या ग्रुपमध्ये गेल्यामध्ये ग्रुपमध्ये हा सगळा ऑल इंडिया ग्रुप असतो. नॉर्थमधले असतील, साऊथमधले असतील, ईस्टमधले असतील, बरेच जण इंग्लिश हिंदीमध्ये त्यांचा कमांड असतो. आणि आपल्या मराठी मुलांना बरेच वेळा की याच्याविषयी कमतरता वाटते की अरे आपली भाषा आपली हे आहे, आपल्यात काहीतरी कमतरता आहे किंवा काय. तर यातून बाहेर पडण्यासाठी त्यानं काय केलं पाहिजे, त्याने काय तयारी केली पाहिजे. कारण मुख्य मला तर नेहमीच असं वाटतं की ज्या भाषेत आपल्याला संभाषण करायचं आहे, आपली एक चूक मराठी माणसांची बरेच वेळा होती, मराठी काय कुठल्याही भाषिक लोकांची होती, की आपण आपली मातृभाषा सोडून दुसऱ्या भाषेत ज्यावेळेला संभाषण करतो तर आपण विचार मात्र आपल्या मातृभाषेत करतो आणि मनातल्या मनात ट्रान्सलेट करून त्या भाषेत बोलायचा प्रयत्न करतो. तर हे जे काय आपण विचार म्हणजे आता हिंदीमध्ये आपल्याला बोलायचं तर आपण विचार हिंदीतनं केला पाहिजे किंवा इंग्लिशमध्ये बोलायचा विचार इंग्लिशमधनं केला पाहिजे. तर हा तर भाग झालाच. त्याच्याशिवाय की इंटरव्ह्यूला चाललो आहे म्हणून केवळ 15 दिवस महिन्याभराची ट्रेनिंग मग त्याचं सिलेक्शन होईल न होईल हा भाग नाही आहे. पण जो अगदीच म्हणजे त्याला कुठल्याही गोष्टीचं एक्सपोजर नाही आहे, कुठल्याही पद्धतीचं ट्रेनिंग नाही त्यानं, तर त्याने हे जसं रिटर्नसाठी त्यानं 2 वर्ष 3 वर्ष तयारी केली पाहिजे, तशीच इंटरव्ह्यूसाठी पण त्यानं किती वर्ष तयारी केली पाहिजे. आणि आता ह्या ज्या काही टेस्ट आहेत ह्या जनरल टेस्ट आहेत, त्या टेस्ट समोर न ठेवता ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी त्यानं काय काय केलं पाहिजे, तर याच्याविषयी आपण सविस्तर आपण जरा. फार चांगला प्रश्न केला की जनरली ग्रामीण भागात एक्सपोजर नसतं. अशा लोकांनी आपलं मी जसं म्हणाल सॉर्ट ॲनालिसिस जर केली, माझे स्ट्रेंथ काय, माझ्या विकनेसेस काय आहेत, तर त्यावर आपण कसं डेव्हलप करायचं. तर एक तर रीडिंग हॅबिट हे फार इम्पॉर्टंट आहे. वाचन आपण कुठेही करू शकतो, लायब्ररीज सगळीकडे असतात, न्यूज पाहायचं सगळीकडे, टी व्हीज आहेत आपल्याकडे, आजकाल मोबाईलवर पण न्यूज वगैरे येतात. तर तिथे आपण त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे टेक्नॉलॉजीचा. आणि फिजिकलमध्ये जास्त कॉन्सन्ट्रेट न करता आपण नॉलेजवर जास्त कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. कारण क्वालिटी ऑफ नॉलेज फार इम्पॉर्टंट आहे हे सगळं ह्याच्यामध्ये आपण जर पाहिलं. आणि आपण ग्रुप कुठेही बनवू शकतो. आणि प्रॅक्टिस. इंटरनेट आहेच सगळीकडे, आजकाल गावागावात इंटरनेट आहे. नसेल तर मग त्यांनी आपल्या पियर्सची तरी मदत घेतली पाहिजे, टीचर्सची मदत घेतली पाहिजे. बुक्स आणून आपण जर ऑनलाईन ऑर्डर केले, काही जास्त किमतीचे नसतात. ग्रुपमध्ये जर आपण असेल, एखादा ग्रुप बनवून आपण जर डिसाईड केलं की बाबा हे पुस्तक तू आण, एक पुस्तक मी आणतो, हे पुस्तक मी घेतो, तर आपल्याकडे असं एक लायब्ररीसारखं तयार होऊ शकते आपण, आणि ते आपल्याला फायदेशीर होत आहे. क्षमता आपल्या महाराष्ट्रीयन म्हणलं आपण जर मुलांमध्ये पाहायला गेले तर क्षमता आहे, फक्त इन्फेरिटी कॉम्प्लेक्स फार जास्त आपल्याकडे सेट इन असते. आणि ते जसं तुम्ही म्हणाला की इंग्लिश लँग्वेजवर जर आपल्याला तिथं ब्रिटिशसारखं किंवा अगदी हायफाय लँग्वेज वापरण्याची काय आपल्याला गरज नसते. पण वर्किंग नॉलेज जसं मी म्हणालो तसं फक्त वर्किंग नॉलेज आपल्याकडे असले पाहिजे. वर्बल आपण कन्व्हर्सेशन आपण इंग्लिशमध्ये करता येईल असं आपल्याला, म्हणजे ते सराव जर केला आणि आपण जर एम जर आपला असेल आणि पॉझिटिव्ह थिंकिंग जर असेल तर नक्कीच आपण अचीव्ह करू शकतो. कोणीही अचीव्ह करतो, पण मेहनत करावीच लागते आपल्याला. तर 3 महिने जरी अगोदर मी जसं म्हणालो की स्पोकन इंग्लिश लँग्वेजचे जर क्लासेस घेतले तर फार आपल्याला फायदा होईल त्याचा. कारण लँग्वेजेस ती अशी आहे, ती युनिव्हर्सल लँग्वेज अशी आहे की ते आपल्याला अडॉप्ट करायला लागते. जनरली ते झालं, एकदा सिलेक्शन झाल्यानंतर तुम्ही जनरली ट्रूप्सबरोबर इंग्लिशमध्ये न करता हिंदीमध्येच कन्व्हर्स करू शकता. पण ते एक बेंचमार्क आहे पुऱ्या वर्ल्डचं, इंटरनॅशनल लँग्वेज असल्यामुळे आपल्याला भाग पडतं की आपल्याला ते शिकणं फार गरजेचं आहे. आणि आता व्हॉट्सॲप वगैरे आल्यानंतर इंग्लिश लँग्वेजमध्येच आपण जनरली मेसेजेस वगैरे देतो, तर आपल्याला ते मदतच होती. पण इतकंच की थोडंसं जरा आणखीन एक पाऊल पुढे जाऊन 3 महिन्याचे जर स्पोकन इंग्लिशचे क्लासेस घेतले, तुमचं रीडिंग सिम्पल लँग्वेजचे स्टोरी बुक्स जर आपण सुरुवात केली वाचायसाठी आणि अपग्रेड केलं, न्यूज आपण जर इंग्लिशमध्ये ऐकायला सुरुवात केली, कन्व्हर्सेशन आपण आपल्या मित्रांमध्ये ॲटलिस्ट हाऊ आर यू डुईंग, हे असे नॉर्मल जे कन्व्हर्सेशन आहेत ते सुद्धा आपण न लाजता केले पाहिजेत. लोक नावं ठेवतील आपल्याला किंवा काहीतरी वेगळं बोलतील ज्यांना इंटरेस्ट नाही, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपण हे इनिशिएटिव्ह स्वतःमध्ये आणून आपण ही जर प्रॅक्टिस केली तर इंग्लिश असं काही जास्त डिफिकल्ट लँग्वेज नाही आहे. काही कॅन्डिडेटनी असं शेअर केलं माझ्याबरोबर की जेव्हाला रिटर्न एक्झामचा रिझल्ट लागला तेव्हापासून मी ठरवलं की आता घरातले असतील, मित्र असतील किंवा कोणाचे असतील, मी त्यांच्याशी बोलताना हिंदी किंवा इंग्लिशमध्येच बोलणार, विचार मी फक्त हिंदी किंवा इंग्लिशमध्येच करणार. त्यामुळे जेणेकरून मी ठीक आहे, मी माझ्या मित्रांच्याबरोबर इंग्लिशमध्ये प्रॅक्टिस करेन, माझे ट्युटर्स आहेत त्यांच्याबरोबर मी करेन, पण माझ्या घरातल्यांचं काय किंवा मी ज्या सोसायटीमध्ये वावरतो त्यांचं काय. तर न लाजता असं ठरवलं की मी हिंदी आणि इंग्लिशमध्येच बोलणार, समोरच्याला कुठल्याही भाषेत बोलू देत.
त्यामुळे माझा कॉन्फिडन्स लेवल वाढायला मदत झाली. आणि दुसरं म्हणजे एक फ्लुएन्सी आली आणि त्या फ्लुएन्सीमुळं सगळ्या गोष्टी एकदम स्मूथ होत गेल्या. कारण पर्सनल इंटरव्ह्यूमध्ये बऱ्याच वेळा काय होतं की अचानक तुम्हाला काहीतरी विचारलं जातं आणि मग तुम्ही विचार करता आणि मग बोलता. मग तिथं गडबड झाली की थोडासा कॉन्फिडन्स लूज झाला की मग काहीतरी तुम्ही चुका काहीतरी करता इंटरव्ह्यूमध्ये. त्यामुळे जेव्हा जितकं तुम्ही तुमच्या आजूबाजूचं ॲटमॉस्फिअर वातावरण तुम्ही या पद्धतीचं ठेवाल तर त्या ग्रुपमध्ये गेल्यानंतर तर ते खूप सोयीचं जातं. कारण ज्याला मी मगाशी बोललो आपण जसं की इथं आलेले सगळे ऑल इंडिया सगळे लोक आलेले असतात. कोण कॉन्व्हेंट एज्युकेटेड असतं, कोणाचे वडील किंवा पेरेंट्स किंवा कोणी परदेशात आहेत किंवा काय. त्यामुळे त्यांचा एक कॉन्फिडन्स लेवल त्यांच्या लँग्वेजमुळं किंवा याच्यामुळे थोडासा हाय असतो आणि त्यांच्यामुळं मराठी मुलांना इन्फेरिटी कॉम्प्लेक्स येतो. तर तो येऊ न द्यायचा असेल तर पहिली गोष्ट आहे की बाबा आपण तिथं कॉन्फिडेंटली राहायला पाहिजे. तो कॉन्फिडन्स कधी येणार आहे, तुमचा जेव्हा लँग्वेजवरती कमांड असेल तेव्हा. तो समोरचा आपल्या ह्याच्यात काय चूक झाला तर तो चुका दाखवायला तिथं आलेला नाही. पण तुम्ही फ्रँकली जर का बोललात तर जो काही इन्फेरिटी कॉम्प्लेक्स येऊ शकतो की अरे माझं लँग्वेज नाही, माझं मी कसं बोलू काय करू. त्यामुळे त्याच्यात क्वालिटीज असून सुद्धा त्या क्वालिटीज डिस्प्ले होऊ शकत नाहीत केवळ लँग्वेजमध्ये. त्यामुळे ही प्रॅक्टिस केल्याचा अशा बऱ्याच जणांनी सांगितलं की ह्या पद्धतीनं आम्ही सराव केला म्हणून. नाही, नक्कीच. कारण आपलं जर एम असेल की आपल्याला SSBला म्हणजे रिटर्न क्लिअर केलं तर आम्हाला SSB जर क्लिअर करायचे तर आपण त्याप्रमाणेच वाटचाल केली पाहिजे. आपण मित्रसुद्धा तसेच शोधले पाहिजेत, ग्रुपसुद्धा आपण तसाच शोधला पाहिजे, जेणेकरून आपल्याला मदत होईल. त्यामध्ये कोणतरी इंग्लिश चांगलं बोलणारं असेल किंवा टीचर्स असतील. आणि मला नक्कीच माहिती आहे की आपण कुठल्याही टीचरकडे गेले किंवा तुमच्या गावामध्ये किंवा वस्तीमध्ये कोण रिटायर्ड आर्मी ऑफिसर्स वगैरे असतील त्यांच्याकडे जर आपण गेलो मदतीसाठी तर ते कधीच नकार करणार नाही, तुम्हाला नक्कीच ते मदत करतील. आता मी बरेचसे माझ्याकडे कॅन्डिडेट्स फोनवर वगैरे बोलतात, मी त्यांना गायडन्स देत असतो. पण कोणी नकारतील असं नाही आहे, ते आपल्या सोयीनुसार तुम्हाला नक्कीच वेळ देतील. आपले कॉलेजचे किंवा टीचर्स, स्कूलचे टीचर्स असतील, तुम्ही जर त्यांना अप्रोच केलं की बाबा मला ह्या SSBसाठी त्यांना एक तर अभिमान वाटेल की माझ्या शाळेमधून किंवा माझ्या कॉलेजमधून हा कॅन्डिडेट SSBसाठी सिलेक्ट झालेला आहे, हा पहिला अभिमान वाटेल आणि ते तुम्हाला नक्कीच मदत करतील. वाय नॉट. तर आपण त्या अनुषंगानेच आपण आपले मित्र शोधले पाहिजेत जे आपल्याला माहिती आहेत की आपल्याला हे मदत करतील. त्यांच्यासमोर जाऊन ग्रुप बनवणं किंवा त्यांच्यासमोर जाऊन आपलं लेक्चर प्रॅक्टिस करणं, थोडासा वेळ त्यांच्याकडनं घेतला पाहिजे. आपण जर त्यांना बाकीच्यांना जर मदत केली तर नक्कीच आपल्याला सुद्धा कोणी ना कोणीतरी मदत करेल हा विचार आपण ठेवला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे लाजलं न पाहिजे. आपलं जर इन्फेरिटी कॉम्प्लेक्स जर आपल्यामध्ये सेट जर झाला तर आपण कुठल्याही इंटरव्ह्यूला सक्सेसफुल होऊ शकत नाही. तो पहिला फर्स्ट थिंग जे आपण आपल्या मनामधून काढून टाकलं पाहिजे की ही गोष्ट माझ्याकडनं घडणार नाही किंवा मी करू शकत नाही. आपण नेहमी पॉझिटिव्ह एनर्जी झालो की मी हे करणार आणि ह्याच्यावर मी माहिरत हासिल करणार. हे जर आपण मनात ठेवलं नक्कीच कुठलाही टास्क आपल्यासमोर इम्पॉसिबल असं नसेल. सर आपण या विषयी तर आपण बोललोच पण जसे आपली बॅकग्राऊंड आहे की आपण जसं NCCमध्ये कमांडिंग ऑफिसर म्हणून काम केलं आहे आणि एवढी मोठी संधी NCC कॅडेट्सना मिळाली आहे की त्यांना रिटर्न एक्झाम द्यावी लागत नाही. मात्र दुर्दैवाने आज त्यांची संख्या एवढी कमी आहे सिलेक्शनची, ज्या वेकन्सीज 55 दिलेल्या जातात त्या पूर्णपणे फिलअप होत नाहीत. असं प्रत्येक वेळेला आकडे आपल्याला UPSCचे किंवा ह्याच्या साईटवरती आपल्याला बघायला मिळतात. तर त्याचं कारण हेच आहे की इंटरव्ह्यूसाठी फक्त इंटरव्ह्यूला जाणं एवढीच तयारी केली जाते, पण जे त्याआधी 1 वर्षभर 2 वर्षाची तयारी करायला लागते की मला आर्मी जॉईन करायचं एखाद्याने ठरवलेलं असतं, एअरफोर्स जॉईन करायचं एखाद्याने ठरवलेलं असतं, पण ही जी तयारी असते ती केली जात नाही त्याच्याकडून आणि त्यामुळे सिलेक्शनचं प्रमाण खूप कमी आहे. तर NCC कॅडेट्सनी ह्या खरं तर गोष्टी केल्या पाहिजेत की तयारी काय पद्धतीने केली पाहिजे की त्याने फर्स्ट इयर सेकंड इयरमध्ये असतानाच त्याने ह्या इंटरव्ह्यूसाठी पण त्यांनी तयारी केली पाहिजे, ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी. ते न केल्यामुळे होते. तर एक ऑब्झर्वेशन असं आहे की इंटरव्ह्यूला सिलेक्ट झालं आहे किंवा जायचं आहे, आता SSBसाठी जाणार आहे, मला तयारी करायची आहे, तर कुठल्या तरी अकॅडमीत जातात. मग त्या अकॅडमीमध्ये जे काय असतं थोडंफार समजलेलं असतं ते जातात. एक अटेम्प्ट होतो, दुसरा अटेम्प्ट होतो, मग दुसऱ्या अकॅडमीमध्ये जातात आणि ह्या प्रोसेसमध्ये असं होतं की ते वेगवेगळ्या अकॅडमीज किंवा वेगवेगळ्या लोकांच्याकडनं गेल्यामुळं प्रत्येकाच्या इन्स्ट्रक्शन्स वेगळ्या असतात, प्रत्येकजण सांगितलं असतं आणि त्यात त्याची स्वतःची पर्सनॅलिटी हरवून जाते आणि उलट त्याचे रिजेक्शनचे चान्सेस जास्त वाढतात. असे बरेच जण मला माहिती आहेत 4 वेळा 5 वेळा 6 वेळा जाऊन आलेत पण सिलेक्शन झालेलं नाही. तर ह्यांच्यासाठी खरं तर आपलं मार्गदर्शन खूप मोलाचं ठरेल. मी नेहमीच प्रोपोगेट काय करतो की अगदी फ्रेशर म्हणून गेलं पाहिजे SSBला. म्हणून अकॅडमीमध्ये एकदा फक्त नॉलेज अक्वायर करण्यासाठी की टेस्टमध्ये काय आहे, कुठल्या सिक्वेन्सनी टेस्ट येतात आणि त्याची कशी तयारी करून घेतली पाहिजे. कोचिंग नाही करून घेतलं पाहिजे, अवेअरनेस करून घेतलं पाहिजे की ही टेस्ट अशी आहे आणि त्या अनुषंगाने आपण कशी तयारी करू शकतो. हे इंडिव्हिज्युअलिस्टिक प्रिपरेशन आहे, म्हणजे जाणून घेणं आणि तयारी करणं. मग ते ग्रुप्स बनवणं आणि ग्रुपमध्ये डिस्कशन करणं वगैरे हे सगळं त्यात लागू होतं आहे. अकॅडमी टू अकॅडमी जर शिफ्ट करत राहिलं जसं तुम्ही म्हणालात
तर ते कन्फ्युजन असतंय. कारण सगळ्यांचा पर्स्पेक्टिव्ह बघण्याचा आणि काही मुद्दे मांडण्याचा वेगवेगळा असतो. सगळ्यांचेच कॅलिबर वेगळे असतात. म्हणून ते कधीच हे मी कधीच प्रोपोगेट करत नाही किंवा सांगत नाही की तुम्ही अकॅडमीला जा. अकॅडमीला फक्त जा तर फक्त नॉलेज अक्वायर करण्यासाठी, की टेस्ट कशा असतात, त्यामध्ये काय पाहिलं जातं, आपल्याला काय दाखवायचं आहे, हे जर समजून घेतलं. आणि यूट्यूबवर वगैरे कसं आहे की तुम्ही एक शब्द जर टाकला तर त्याचे 1000 आन्सर्स येतात. पण त्यामध्ये ऑथेंटिकेट कोण आहे हे आपल्याला कळत नाही. पण पुस्तक हे ऑथेंटिकेट आहे, कारण तो रायटर आहे, तो पब्लिशर आहे, तो रिस्पॉन्सिबल आहे. यूट्यूबवर जे टाकतात त्याला कोणी रिस्पॉन्सिबल असं नाही आहे. तुम्ही कोणाला स्यू नाही करू शकत. पण पुस्तकात जे आहे ते रायटरनी पण फार जबाबदारीने लिहिलेलं असतं आहे. जो पब्लिशर आहे तो फार जबाबदारीने करतो. वाचणं फार गरजेचं आहे. रीडिंग इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. गेन नॉलेज, यू कॅन गेन इट. नॉलेज कुठेही गेन करू शकतो. न्यूजपेपरमधून, मॅगझिन्समधून, रेडिओ ऐकणं, किंवा काही स्कूल किंवा कॉलेजेसमध्ये लेक्चरच ऑर्गनाईज केले असतात, स्पीकर्स येतात, त्यांना ऐकणं, कारण त्यांचे व्ह्यूज घेणं, हे फार आपल्याला मदत करतं आहे आपल्या SSBसाठी तयार करण्यासाठी. NCCला इतका फायदा असून सुद्धा का होत नाही आहेत? कारण मला तरी वाटतं ते ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जातात की बाबा मला तर सगळं माहिती आहे, मी NCCमध्ये केलेलं आहे. ते पण एक फार मोठा भाग आहे की मला फिजिकलमध्ये, आता फिजिकलचा भाग फार कमी आहे SSBमध्ये. हे त्यांना जनरली वाटतं की मी डिसिप्लिन्ड आहे, मला सगळं NCCचं माहिती आहे, किंवा तिथं कोणी SSBचे जनरल फॉर्मॅट सांगितलं असेल तर त्यावर माझी तयारी झालेली आहे. की ते इंडिव्हिज्युअल जे ऑब्स्टेकल्स आहेत ते तिथे वेगळे असतात NCCमध्ये, आणि तिकडे गेल्यावर वेगळे असतात. आणि एक ओव्हर कॉन्फिडन्स कधीच झालं नाही पाहिजे. अंडर एस्टिमेट पण स्वतःला केलं नाही पाहिजे. या दोन्ही वस्तू बॅलन्स केल्या पाहिजे. अंडर एस्टिमेट न करणं, किंवा मला ज्याने होणार नाही, किंवा मी करू शकत नाही, किंवा मी म्हणलं जसं म्हणाल की विकनेसेस जे आहेत त्यांच्यावर आपण मात केली पाहिजे. आपण त्याच्यावर वर्क केलं पाहिजे, स्वतःला तयारी केली पाहिजे. हे तयारी केलं तर, आणि कुठला तरी गाईड असा चांगला पाहायला पाहिजे. जनरली आपण जर रिटायर्ड आर्मी ऑफिसर्सकडे जर गेलो तर ते तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे काय गरजेचं आहे ह्याच्यावर नक्कीच गाईड करतील. अकॅडमीज कमर्शियल झालेल्या आहेत जास्त करून. स्टुडंट्स जसे बाहेरच्या पण अकॅडमीज आहेत, एज्युकेशनल अकॅडमीज सगळ्या कमर्शियल आहेत. तर ते कमर्शियल त्यामध्ये न जाता आपण जर स्वतःवर जास्त कॉन्सन्ट्रेट केलं की प्रत्येक ॲस्पेक्टवर, की ज्या टेस्ट आहेत त्याला आपण कसं चांगलं करू शकतो, तर त्याने बरंच फरक पडेल. सर, आपण आजच्या भागामध्ये पूर्णपणे SSB इंटरव्ह्यू, वेगवेगळ्या टेस्ट ह्याच्याविषयी माहिती घेतली. तर श्रोत्यांपैकी जे पालक असतील किंवा जे स्वतः उमेदवार आहेत त्यांना निश्चितच ह्या गोष्टींचा फायदा होईल. आणि पण परत एकदा आपला नंबर आपला शेअर करावा, की जेणेकरून जर का काही कोणाला शंका वाटल्या काही की इंटरव्ह्यूविषयी अजून काही मला माहिती करून घ्यायचं आहे, कुठल्या एखाद्या टेस्टविषयी अजून काही माहिती करून घ्यायचं आहे, किंवा ओव्हरऑलच त्यांना रिटर्न एक्झामविषयी अजून काही माहिती घ्यायची असेल, तर ते आपल्याशी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून किंवा SMS माध्यमातून किंवा प्रत्यक्ष फोन करूनचा संपर्क साधू शकतील. तर परत एकदा आपला जरा नंबर जर का श्रोत्यांना शेअर केला तर फार बरं होईल. नक्कीच मला फार बरं वाटेल जर असं कोणी जर मला. आपल्या पहिल्या इंटरव्ह्यूनंतर बरेचसे कॉल झालेत, बरेच जणांना मी गायडन्स करत राहिलेलो आहे. तर श्रोत्यांनी जर माझा नंबर नोट करायचा असेल, व्हॉट्सॲपवर मेसेज द्या, मी त्याला रिप्लाय देतो, किंवा डायरेक्टली जरी कॉल केलं तरी मी त्याला रिस्पॉन्स इमिजिएटली देतच असतो. ज्यावेळेला सध्या मी कमांडंट म्हणून सैनिक शाळेत रुजू आहे, पण त्याला ज्यावेळेला वेळ असतो त्यावेळेला मी नक्कीच मिस कॉल्सला सुद्धा अटेंड करतो. माझा नंबर प्लीज नोट करून घ्या. 9730692228. पुन्हा एकदा 9730692228. सर, आपण या कार्यक्रमासाठी आपला वेळ दिलात आणि आपलं मार्गदर्शन केलं, तर निश्चितच आहे की आपल्या मार्गदर्शनाचा लाभ श्रोत्यांपैकी बऱ्याच जणांना होईल. त्यामुळं आपले अनेक आभार. आणि अशाच पद्धतीनं आपण वेगवेगळे टॉपिक्स घेऊन आपण श्रोत्यांसाठी आपण येऊया, की जेणेकरून मराठी माणसाचा टक्का या आर्म फोर्सेसमध्ये अधिकारी म्हणून वाढेल, आणि मोठ्या संख्येनं अधिकारी आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये आपल्याला बघायला मिळतील. कारण बऱ्याचशा अकॅडमीज आपल्या महाराष्ट्रात आहेत, पण महाराष्ट्रामधले लोक तिथं फारसे नाहीत, जसं काही NDA वगैरे आहे. तर या पद्धतीनं आपण पुढच्या भागामध्ये आपण काही नवीन टॉपिक घेऊन आपण श्रोत्यांसाठी येऊया. आपले परत एकदा आभार. ऑल इंडियाचा पण फार आभार मानतो, मला ही संधी दिली. आणि पुन्हा जेव्हा आपण जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत आर्म फोर्सेस रिलेटेड, कधीही मी यायला तयार आहे, आणि श्रोतांबरोबर परत एकदा संवाद साधूया, आणि नक्कीच त्यांना त्या गायडन्सचा उपयोग होईल अशी माझी इच्छा आहे. थँक्यू. धन्यवाद सर. धन्यवाद. युवक मित्रमैत्रिणींनो,
संरक्षण दलातील अधिकारी पदासाठीच्या प्रत्यक्ष परीक्षेनंतरच्या मुलाखतीबद्दलची माहिती कर्नल प्रशांत पवार यांच्याकडून आत्ताच आपण ऐकलीत. त्यांच्याशी संवाद साधला होता डिफेन्स करिअर काउन्सिलर राजेश महाराज यांनी. फ्रेंड्स, या माहितीचा हा चौथा आणि शेवटचा भाग होता. मला नक्कीच खात्री वाटतेय की तुम्हाला या संरक्षण दलातील अधिकारी पदासाठीच्या प्रत्यक्ष परीक्षेनंतरच्या मुलाखतीची तयारी आपण कशी करावी, त्यासाठी कोणता अभ्यास केला पाहिजे, या आणि अशा अनेक गोष्टींची माहिती या संवादातून तुम्हाला कळली असेल. नक्कीच तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा फायदा तर होणारच आहे आणि या मुलाखतीतून मिळालेल्या माहितीचा उपयोग तुम्हाला तुमच्या या परीक्षेसाठी, मुलाखतीसाठी नक्कीच होणार आहे. फ्रेंड्स, कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. पुन्हा पुढच्या महिन्यात आपण भेटणारच आहोत अशाच वेगवेगळ्या विषयांवर माहिती करून घेण्यासाठी. तेव्हा जरूर ऐकत रहा आपल्या सर्वांचा आवडता युववाणी हा कार्यक्रम. तेव्हा पुन्हा भेटू पुढच्या महिन्यात. आता मात्र सादरकर्त्या तेजा दुर्वे यांच्यासह दिव्या अष्टपुत्रे आणि मी अमृता खानोलकर आपला निरोप घेतो आहोत. नमस्कार. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.